मोक्ष आहे, पर्याय ज्ञानी मोक्ष आहे. मोक्ष नावाचं तत्व सर्वज्ञ देवांनी सांगितलेलं आहे. काय प्रफुल्ल आहे का? थोडं सरकून बस की. मोक्ष तत्वाचे पूर्ण स्वरूप सांगितलं गेलेलं आहे. मग त्याचं श्रद्धान, त्याच्या ज्ञानपूर्वक करून तसं परिणमन केलं तर ते प्राप्त होईल. श्रद्धान करावं लागेल. मोक्ष आहे. अजून आपल्याला तसं श्रद्धान करण्यासाठी चिंतन बनेना. आपण सांगेना स्वतःला की बाबा सुख इथं नाही, मोक्षात आहे. आठवण करून देतो काय आपण? जेव्हा जेव्हा मला दुःख होतं तेव्हा तर आठवून देतो का? आठवतं का आपल्याला दुःख कोठे आहे? संसार आहे तेथील दुःख आहे. संसारात दुःख आहे. संसार दुःखरूप आहे. दुःख म्हणजे संसार तत्व आहे. संसार वेगळं नाही ना. जसं मोक्ष कुठं आहे म्हटलं तर, आणि संसार कुठं आहे? बाहेर आहे का? इथंच म्हणावं लागेल. संसार बाहेर कुठे? मोक्ष पण बाहेरच म्हणावं लागेल. जर संसार बाहेर असेल तर मोक्ष पण बाहेर, आणि मोक्षात असेल तर संसार पण आतच आहे. दोन्ही आपलेच विचार आहे. दोष संसार, गुण मोक्ष. म्हणून दोष आणि गुणाला जाणा म्हटले आचार्य. दोष काय असतात, गुण काय असतात, त्याचा निर्णय करा. नाहीतर मग दोष गुणरूप होऊन जात आहे. दोषाला गुण मानलं जातंय, होतं की नाही? आणि गुणांना दोषरूप पाहिलं जात. निर्णय केला पाहिजे. आणि कोणासाठी करायचं आहे? कोणासाठी करायचं? माझ्यासाठी का गुरूंसाठी का देवासाठी करायचं? निर्णय कोणासाठी करायचा? आपल्या स्वतःसाठीच करावं लागेल. आपल्यासाठी करायचं हे लक्षात घ्यायला पाहिजे ना. व्यवहार तुमच्यासाठी आहे, धर्म कोणासाठी सुरू आहे? काय म्हणतो? म्हणजे व्यवहारातल्या सगळ्या गोष्टी आपल्याला कळते. जे जे आपण करतो, जे जे कष्ट घेतो आहोत, त्यामध्ये आपण दुसऱ्यासाठी काय करतो असं वाटत नाही. ते सर्व माझ्यासाठी आहे, ते सर्व मी आहे, असं आहे ना तिथं. त्याच्यात भेद नसतो आपल्याला. ते वेगळं आहे आणि मी वेगळा आहे. ते दुसऱ्याचा आहे, दुसऱ्यासाठी आहे.
वस्तुस्थिती तर अशी आहे, ते दुसरं आहे, दुसऱ्यासाठी आहे का नाही? जे काही व्यवहार करतो ते आपल्यासाठी कुठं काय आहे? मुलाबाळासाठी, स्त्रीपुत्रासाठी चाललं ना सगळं, आपल्यासाठी काय चाललं विचार केला. दुसरा आहे, दुसऱ्यासाठी आहे, परंतु व्यवहार मात्र आपला तिथं असा दिसतो की ते मी आहे, माझ्यासाठी आहे. अशा पद्धतीने तिथं व्यवहार प्रामाणिकपणे केला जातो, प्रामाणिक असतो. कोणीच सांगत नाही तुम्हाला दुकान उघडा, वेळेवर उघडा, वेळेवर बंद करा. कुणी काही म्हटलं तरी काही बदल करायचे नसते, बरोबर? कोणी काही सांगतो, आपल्या पद्धतीनेच आपण जायचं. तिथं प्रामाणिकता पूर्ण आहे व्यवहारात, धर्ममार्गात तिथं आठवतात तेवढी प्रामाणिकता आहे का? म्हणून काल तुला म्हटलं पुण्याला जायचं म्हटलं तर प्रामाणिक आहे नाही, वेळेवर जायचंय गाडी बघायला. तिथं त्या झोपाडी मिळते का मला? काय म्हणते, येते का नाहीये? येते का नाहीये? तिथं दादा ते कार्य आणि शूट बाबा, वेळ झाली गाडी पकडायची. कसं काय आज तू स्वतः उठलाय का दादा म्हणतो? म्हणजे उठल दादा एकदा असू नाही तर अर्धे असू, हाक नाही मारली तर उठला असता का नाही? ते सांगत धर्ममार्गात भारी आहे. आणि मग धर्माचं फळ चांगलं असतं. मायाचारित जर असेल तर त्याचं फळ आपल्याला स्वर्ग मोक्ष कसं मिळेल असं सांगितलं. म्हणून आपण बघितलं नाही भावपाऊल मध्ये आत्ता गाता एक आले की भावपाऊल मध्ये तिर्यांचं होतं म्हणून हा चौऱ्याहत्तरच होती ना? काय होतं ते इथं नाही ना अष्टपाऊल नसत असं. तर असं दिलंय भावरहित, भावरहित जी काही क्रिया आहे भावरहित आहे. लवाडीचा अर्थ काय? लवाड म्हणजे काय वेगळं नाही. तुम्ही आता बाहेर नगर सगळं जसं त्या तसं व्यवस्थित दिसताय, पिता आलाय, बसलाय, ऐकताय, लक्ष देताय दिसतंय, पण आतमध्ये भाव आता भाव आणि मग तो मायाचार झाला. मनात एक आणि शरीराने दुसरं. शरीराने तर दाखवलं मी तर बसलोय मला आवडतं, आणि मनामध्ये तर भाव काय? इंद्रिय विषय भोगाच्या प्रति रुची आहे माझी. इंद्रिय विषय भोगांचीच महिमा आहे, शरीराचीच रुची आहे, शरीराचीच महिमा आहे. जीव जीवाच्या गुणांची रुची महिमा दिसून येत नाही. याच नाव आहे मायाचार असं म्हणून. काय महत्व कशाला द्यायचं हे फार महत्वाचं. महत्व दिलं कशाला जातंय विचार करायला पाहिजे. मग एक गोष्ट वाचली होती ती वाचून दाखवतो तुम्हाला. महत्व कशाचं खरं वाचू का गोष्ट? कोण नको म्हणेल का? ही गोष्ट तर ऐकायला आली. काय वाचला देवयानी नावाची एक यंग
स्त्री आहे, त्याची ही घटना. देवयानी एका लग्नाला जाण्यासाठी तयार झाली. अवघ 27 वर्षांचं वय आणि ईश्वराने फुरसत से बनवलेलं रूप. काय कळते की नाही? काय वाटत झोपेला आहे तुम्ही काय फुरसत से बनाया असं भजन ऐकलं नाही? असं त्याचं म्हणते. 27 वर्षाचं वय देवयानीचं आणि ईश्वराने, आता ते नुसतं वाचलं तरी आपण कल्पना करायला लागेल. खरं सांग, फुरसत से बनाया म्हटल्यानंतर माणूस बघून अनेक माना तिच्याकडे वळत. काय हिरव्या काठाच्या केशरी नारायण पेठेत तिचा सुडौल बांधा अजूनच. गळ्यात मोत्याची माळ, कानात टपोरे मोती, हातात मोत्याचे तोडे असतात तोडे व लांब मंगळसूत्र घालून तिने आरशात बघितले. स्वतःचे सौंदर्य बघून ती हसली. उगाच कल्पना पण ही बघितलं तर हसते. मी कसा छान दिसतोय. झालं. परीक्षितने मागणी घातली नसती तरच नवल म्हणत तिने मान गलती करून आरशात बघितलं. एक मूल आहे, कोणाला वाटणार पण नाही म्हणत तिनं मग काय एकदा आरशात बघितलं बाहेर पडली. नुकतंच MBA केलं होतं. परीक्षितच्या फर्म मध्येच देवी मॅडमचं ऑफिस होतं. देवी म्हणजे देवयान देवी. उत्तम कथ्थक करणारी देवयानी मला माझ्या रूपगुणांचं अजिबात अहंकार नाही असे अनेकदा बोलवून दाखवत असे. तुम्हाला कोणाला नाही ना रूपाचा अहंकार? तस काय नाही, मी आहे सुंदर पण सगळे जणांना असंच. काय सुंदर आहे का नाही तू दिसायला? काय हँडसम आहे? काय सगळे असं वाटतं पण समजूत अशी असते. मला काय पण माझ्या कशाचा गर्व नाही. माझ्याकडे संपत्ती आहे पण मला संपत्तीचा गर्व नाही. माझ्याकडे गाडी मोठी आहे पण मला गाडीचा गर्व नाही. माझ्याकडं सोनं नाणं भरपूर आहे, मला त्याचा गर्व नाही. असे आपण त्या ठिकाणी असणाऱ्या गोष्टींबद्दल प्रामाणिकपणे स्वतःला असं खोटं खोटं समजून सांगत असतो. मला त्याचा बिलकुल अभिमान नाही. आता गोष्टीचे शेवट बघा काय होते. मला माझ्या रूपगुणांचा अजिबात अहंकार नाही असे अनेकदा बोलून दाखवत असे. एवढी हुशार व रूपवान असूनही आपण सर्वांशी चांगले वागतो. गैरसमज याचा तिला सार्थ अभिमान होता. बरोबर आहे. अरे काय गोष्ट वाचते तुझ्या नाही योग्य तिची लक्ष दे गेला का? कशासाठी वाचतोय गोष्ट? महत्वाचं काय याच्यासाठी गोष्ट. एवढी हुशार रूपवान असूनही आपण सर्वांशी चांगले वागतो याचा तिला सार्थ अभिमान होता. सुनंत काय म्हणायचं तुमचं? हेच चाललंय काय म्हणणं आहे विचारलं असं असतं का? नसतं. आवाज काय झाला? म्यूट झालं. आपण इतरांनाही खूप आवडतो असं एक डोक्यात असतं. असं तिला वाटायचं आणि ते काही अंशी खरे होतं.
असतेच आपल्या आपल्या विचारानुसार सगळ्या मैत्रिणी तुम्ही फिरतात है ना. म्हणजे संध्याकाळी फिरणारे जर बघितले ते समान व्यसनीच लोक एकत्र येऊन फिरते. मी सगळ्याबरोबर फिरतो बरं का, पण बाकी मात्र एक दुसऱ्याबरोबर फिरणार नाही. बरोबर आहे हा. नको बाबा यांच्याबरोबर नको, त्यांच्याबरोबर नको, माझं मी एकटी जाते, कशाला उगाच लोक काय म्हणतील असं वेगळंच आपल्याच कल्पना करून आपण असू दे सत्संगतीत राहावं. आणि एकटा जीवच सत्संगती आहे ही चांगला आहे. उगाच दुसऱ्याच्या नादी नको लागायला ना, बुद्धी खराब करायला. इतरांनाही खूप आवडते असं तिला वाटायचं आणि ते काही अंशी खरं होत. ठीक आहे. पण बघता बघता काय 40शी गाठ उलटली. सॉरी, बघता बघता 40 झाले ना, उलटली ना 40. 27 होतो आपण सगळे. तुझं 27 आहे का धीरज? विचारलं. बघता बघता 40शी उलटली. वय किती का असेना आजही आपण सुरेख दिसतो म्हणून तिने आरशात बघितलं. कोणाला वाटतच नाही. पण 2003चे तुम्ही व्हिडिओ बघा. आपल्या ज्यावेळेस प्रतिष्ठा झाली त्यावेळेस तुम्ही कसे दिसत होता. मीच मला बघितलं होतं ना, कारण दुसरं कोणाला बघायचा विषयच नाही. तेव्हा म्हणजे आपण कुठं दिसतोय का हाच महत्व असतो व्हिडिओ आणि फोटोमध्ये. मग त्या व्हिडिओ फोटोमध्ये बघा तुम्ही कसे आहात सगळेजण आणि आज काय परिस्थिती आपली. पण अजून आपली कल्पनेत आपण बाहेर पडलेलो नाही की आपण अजून सुद्धा तसेच जसे 18 वर्षाचे होतो तसेच. बरोबर कॉलेजमध्ये होता तसंच दिसतोय अजून तू. बर आरशात बघितलं आणि काय अगो बाई गाल आज काही वेगळेच दिसत आहेत आणि डोळे इतके गळून गेल्यासारखे का दिसत आहेत असं होत. 40 नंतरची घटना आहे आपली नाही, त्या देवयांची झालेली घटना आहे ती. तिला तसं वाटत होतं की मी सुंदर आहे, पण तिला एकदम असं जाणवलं की आज आपलं काहीतरी वेगळंच रूप दिसत आहे. तिने घाईनं काही क्रीम विकत आणली. 2-3 आठवडे क्रीम लावून झाली. लिंबू हळद वगैरेचा भरपूर वापर करून घरगुती उपचार सुरू झाले. सुरुवात नसत ते घरगुती उपचार झालं. पार्लरच्या ट्रिक्स झाल्या. पण वर्षानंतर ही उतरलेली गाल तशीच दिसत होती. व्यवस्था अशीच आहे प्रदीप काका, तुम्ही माना नका माना, व्यवस्था ही अशीच आहे. पण आपण मात्र त्या व्यवस्थेला स्वीकारायला तयार नाही आणि हेच आपलं सगळ्यात मोठी अडचण. जे जसं आहे ते त्यावेळेस तसं स्वीकार करतो. उगाच कल्पना नको. पुढे सांगते बघा आता. झालं 2 पण वर्षानंतर उतरलेले गाल तसेच होते. 2 सुरकुत्या ठाण मांडून बसल्या होत्या, ज्या जाण्याचे नावच घेत नव्हत्या. ती अस्वस्थ झाली. कोण? तुमचं नाव नका घेऊ ना. देवयानी अस्वस्थ झाली ते रूप बघून तिचं स्वतःच. अनेक बायका हल्ली बोटॉक्सचे इंजेक्शन घेतात यासाठीच. काय डॉक्टर काय आहे त्यातलं इंजेक्शन? नाही तर तुम्हाला एक माहिती दिली आपण. असं असतं इंजेक्शन घेतात कशासाठी? यासाठीच आपण करून बघायला का हरकत आहे, म्हणजे ते सुरकुत्या घालवण्यासाठी. माहित आहे का मनुष्य? एकदम माझा काय संबंध. तर आपण करून बघायला का हरकत आहे म्हणून तिनं बोटेक्स हा मार्ग पत्करला. सुंदरता कुठं चेहऱ्याची गेली नाही पाहिजे. महत्व कशाचं आहे, कोणत्या सुंदरतेचं महत्व आहे ही चर्चा याच्यासाठी वाचायची. कोण सुंदर? तर मी सुंदर. गुण सुंदर का रूप सुंदर? कशाची सुंदरता? म्हणजे माझी सुंदरता.
त्याच्यावर आपण विचार करायला तयार नाही. म्हणून मोक्ष काय आणि संसार काय, कोण सुंदर? संसाराला सुंदर बनवण्याचे उपाय अज्ञानी जीव करतायत निरंतर. आपण काय करतो? सूरज, कुणाला सुंदर करायचंय? कुणाला सुंदर करायचं? संसार सुंदर करायचा आहे का मोक्ष सुंदर करायचंय? मोक्ष सुंदर करण्यासाठी काय करायचं आणि संसार सुंदर करण्यासाठी काय करतात? कुणाला सुंदर करायचं चाललंय? हेअर प्लांटिंग. कोण सुंदर? रूप सुंदर का गुण सुंदर? केसाचं असणं नसणं हे सुंदरतेचं कारण का गुणाचं असणं नसणं हे सुंदरतेचं कारण? कोण सुंदरतेचं कारण? म्हटलं ना, म्हणून मोक्ष आपण जरी सुखरूप म्हटलं तरी गुणाला आपण अजूनपर्यंत सुखरूप स्वीकार करायला तयार नाही. गुण चांगले असतात, गुण चांगले असतात. जीवाचे गुण कोणते आहेत आणि त्या गुणांना चांगलं करा. जीवाचे गुण कोणते? साहस. थांबा, जीवाचे गुण काय माहिती आहेत? डोळे, नाक, कान, केस. बरोबर आहे? बरोबर आहे म्हणते सूरज. जीवाचे विचार का शरीराचे विचारला का तुला? मग हे जीवाचे गुण आहे का? डोळे, नाक, कान, केस. मग बरोबर काय म्हणतो? काय कळते का नाही? काय कळत? काय जीवाचे गुण कोणते? आई वडील अस्वस्थ झाले आणि एक अधिक एक किती विचारला मी प्रश्न. आणि एवढ्या सिंपल प्रश्नाचं उत्तर जेव्हा येत नाही त्यावेळेस आई वडिलांची मान खाली जाईल. सांग लवकर. मी काय करू? मी काय खाऊ घालते? तेवढंच मला येतंय. माझा साहस. एक एक खाऊ घालताना जर त्याला सांगितलं तू राजा आणि खाणारा नाही, पिणारा नाही, तू जाणणार आहे, असं कधी खाऊ घातलंय? खाऊ घालायचं एवढं किती प्रेमाने खाऊ घालते तुम्हाला माहित नाही. मग आम्ही साहसला, आणि साहस पण प्रेमाने खातो अजून सुद्धा. त्यांच्याकडनं जेवण जातं त्याला. गुण नाही द्यायचे. प्रॉब्लेम ही आहे, अडचण ही आहे. गुण कोणी द्यायला तयार नाही, कारण गुण आपल्यालाच ओळख नसेल तर आपण दुसऱ्याला देणार कुठून? आपल्याला आपल्या गुणांची महिमा नाही, देवाच्या गुणांची महिमा नाही तर आपण देणार का? साड्यात देणार ना. साड्याचीच गुण घेतात का नाही गायला? अर्चना ताई नाही म्हणते. मग दुकान कसं काय बसवलं जातं तुम्हाला? ज्यांना असलं येत नाही त्यांना दुकानात नसतं बसवलं जात. जीवाचे गुण ज्ञान आहे, आनंद आहे नाही. मग त्याच्या समृद्धीसाठी म्हणा, त्याच्यासाठी मी काय करतो? बाहेरच्या शरीराची म्हणजे रूपाची सुंदरता ती वाढवायचा प्रयत्न आहे, त्याचीच विकल्प आहे. पण गुणांची सुंदरता वाढवायला पाहिजे का नाही गिरीश? त्याचंच नाव मोक्ष आहे ना, गुणाची सुंदरता. पर्यायामध्ये प्रगट करणं हे महत्वाचं आहे. स्वभावाने सुंदर आहे, पर्यायामध्ये का कुरूपता आहे, तर त्या सुंदर स्वभावाला स्वीकारणार नाही तर पर्याय कशी सुंदर होणार? आणि म्हणून समजलं पाहिजे की गुणाची वृद्धी केली पाहिजे, गुणांची सुंदरता वाढवली पाहिजे. त्याच्यासाठी कोणतं इंजेक्शन घ्यायचं, त्याच्यासाठी कोणती क्रीम वापरायची, त्याच्यासाठी काय घरगुती उपाय आहेत? घरगुती उपाय आहेत का नाही आत्म्याची सुंदरता वाढवायला? गृहस्थ दशेमध्ये अनुव्रत वगैरे आलंय तर पुढचे सगळे मला वाचायचंय, पण तुम्ही मला वाचायला संधी तर द्या. आम्ही काय केले? तुम्हाला तोंड दाबले तुमचं, आता तुम्ही म्हणता पण तुमच्या लक्षात येणं मला काय म्हणा.
तुम्ही जरा प्रगती केली तर मी पुढचं वाचू शकेन ना. प्रगती नाही करणार तर मग वाचणार कसं मी, असं होतं. तुमची जी ज्या पद्धतीने त्या पद्धतीनेच उपदेशित, म्हणून तर ते 16 नंबर श्लोक वाचायचा आहे. लहान बालकांना, लहान म्हटलं ना, सुलभ सुलभ त्या ठिकाणी गोष्टी सांगाव्या लागतात. बाल सुलभ असा उपदेश द्यावा लागतो असं म्हणले. बरं असू द्या. पुढं काय झालं आहे का, मोठी गोष्ट आहे, संपवायच्या झालं. काय ऐकलं, वॉटेक्सचा मार्ग तिने पत्करला. सुंदरता घालवायची नाही, कारण कोण सुंदर, त्याच्यावर चर्चा आपली चालली. शरीर सुंदर तर मी सुंदर, असं आहे का? मोक्ष पावड वाचा, फार सुंदर सगळीकडे अंतरात्मा, बहिरात्मा, परमात्म्याची चर्चा करून, बहिरात्म्याचं स्वरूप त्याच्यामध्ये सुरुवातीला सांगून, काय बहिरात्मा करतो, शरीराला कसं मी मानतो, स्वतःच्या दुसऱ्याच्या शरीराला पण त्यांचे आत्मे कसे मानतो, मूळ होऊन मोही होऊन मग स्त्री पुत्रामध्ये एकत्व ममत्व कसा करतो, त्यामुळे संसार कसा बंद कसा होतो, असं सुंदर वर्णन दिलेलं आहे. आणि आचार्याने म्हणून ते सूत्र दिलेलं आहे, परदव्वादो दुःखै सद्दव्वादो हवे. असू दे प्रशांत सुशांत आहे ना, आम्हाला सवय आहे, ह्याला टेन्शन आलंय, बाकी काय नाही. हा काय नाही नाही म्हणूनच सांगतोय. बरोबर. मग पुढं काय झालं, पुढं काय झालं, काय सांगतो तुम्ही, आत्म्याचे गुण, गुणाची सुंदरता म्हणून म्हटलं वाढवण्यासाठीचे उपाय काय केले जातात. माताजींकडे गेलं तर काय होणार, रूपाची सुंदरता कमी होते, कारण तिथं पांढरी साडी घाला, तिथं काय म्हणजे नट्टा पट्टा काय चालतो का म्हणून, पण गुणांची सुंदरता वाढते तिथं, ही गोष्ट लक्षात येत नाही. आणि म्हणून आपण तिथून पळून येतो. आणि रूपाची सुंदरता वाढवायची, संसाराची सुंदरता वाढवायची, शरीराची सगळी बाहेरची सुंदरता वाढवायच्या मध्येच आपला सगळा पुरुषार्थ आहे. संपूर्ण पुरुषार्थ तेथेपणाला लावले. काही झालं तरी माझा संसार, माझं शरीर, माझे भोग सगळं सुंदर असलं पाहिजे. चष्मा कसा पाहिजे, सुंदरच पाहिजे, घड्याळ सुंदर, कपडे सुंदर, केस सुंदर, चेहरा सुंदर, काय काय सुंदर पाहिजे. पण आत्मा सुंदर पाहिजे का, आचार्य तर सांगते आत्मा 3 लोकात सुंदर आहे. असं पण ऐकतो नेहमी समयसारखी गाथा, त्याच्यावर कधी विचार मी सुंदर आहे असा विचार करून थोडस ध्यान लागणार नाही का, ध्यान लागेल हो. जेव्हा तुम्ही आरशात बघता ती सुंदरता तुम्हाला तुमची दिसते, त्यावेळेस तिथं ध्यान लागतं तुमचं, तुम्हाला कोण आलं गेलं कळत नाही. आपण बघित होतो सत्यभामा बघत बसली आरशात, नारदाला कळलं नाही, सुंदरता बघत बसली होती. नारदाला राग आला, म्हणलेला की मी आलोय ही आरशात सुंदरता बघती, आता बघतो, आणली सवत तिला, आहे रुक्मिणी. कृष्णाकडे गेला, म्हटलं योगी आहे अशी, मग काय चला म्हणला घेऊन येऊ तिला, सवत अडचण अशी. मग झाला पुढं आहे का, तिनं त्या सुंदरतेसाठी कटलंही पाप चालतं ना, काय सूरज संसार सुंदर करण्यासाठी कुठलंही पाप चालतं का नाही, केलं तर चालतंय का नाही, काय विचार करत नाही हेच मला कळत नाही. बाहेरची सुंदरता थोडी बिघडली म्हणून बिघडत नाही, आता वाचतो आहे का, जाऊ दे. तर वोटॅक्स हा मार्ग तिने पत्करला. काही इंजेक्शन घेऊन परत एकदा पंच विषित जाण्याचा प्रयत्न केला. 25 गाठायचा परत प्रयत्न केला. 40तून 25 काय देव आहे, असा मार्ग आहे का, आहे का नाही, होतं का असं, बघा प्रयत्न करतो. तिने केलाय, नसतं तसं. हे आपल्याला म्हणजे ही व्यवस्था अशीच आहे.
जन्मलाय, बालक झालाय, तरुण झालाय, म्हातारा होणार, मरणार, ही व्यवस्था अशीच आहे. हे आपण स्वीकारावं लागे. आपल्याला आपण उगाच 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 कल्पना करून नाही चालणार असं सांगायचं. मग परत एकदा 25शीत जाण्याचा प्रयत्न केला, पण निसर्ग निष्ठुर होता. बोटॅक्समुळे तिथे मन मोकळं हसणंच हरवलं. चेहरा इस्त्री केल्यासारखा दिसू लागला. आपलं तरी सांग काय घडलं काय? बोटॅक्सच्या इंजेक्शन झालं पण ते हसणं वगैरे सगळं पण माझं काय हरवलं ते आहे की बरं सुरकुती पडते त्याला. मन मोकळं हसणंच हरवलं. चेहरा इस्त्री केल्यासारखा दिसू लागला. ती तारुण्य जपण्यासाठी लागणाऱ्या प्रयत्नात काय झाली, दमून जात होती. प्रत्येक जण दमले. काय जपण्यात? मान, प्रतिष्ठा, सगळं बाहेरचं जे जे आपण करतोय. माझ्याकडे बघा सुशांतजी, मी का बर बघ चालतंय. मग पुढं काय घडलं? मग आता मी शास्त्र सांगतोय म्हणून मी शास्त्र सांगतोय का नको? माझ्याकडे कोणी बघायचं? मग तिकडे बघायचं, तुमच्याकडे बघायचं का? बर त्यांना दाखव. पुढे काय घटना घडली की तारुण्य जपण्यासाठी ती दमून जात होती. दमला नाही. सकाळपासून संध्याकाळपर्यंत अभ्यास करून करून दमला का नाही? दमत. विचारलं काय करतोय? दूर बाहेर फिरायला. तर म्हटले अभ्यास करतो. दमून जात होती. खर्चही प्रचंड वाढला होता. बोटॅक्सची एक ट्रीटमेंट करून भागत नाही, तर दर 4 महिन्यांनी ते इंजेक्शन घ्यायला लागायच. अशी परिस्थिती. एकदा सुरू झालं मग ते ट्रीटमेंट घ्यावं लागते ना. काय सांग पण त्याला माहिती ट्रीटमेंट चालू आहे. दर 4 महिन्यांनी ते इंजेक्शन घ्यायला लागायचं. त्या दिवशी तिच्या ऑफिसमध्ये सर्वात सिनियर असलेल्या, आता ही इथनं पुढे गोष्ट चालू आहे. त्या दिवशी तिच्या ऑफिसमध्ये सर्वात सिनियर असलेल्या नलूताईंचा 60वा वाढदिवस साजरा होत होता. नलूताई मग देवयानी नलूताईंकडे बघत होती. रुपेरी केसाचा अंबाळा, चष्मा, चेहऱ्यावर सुरकुत्या, लपलेले आयुष्यातले कडू गोड अनुभव, त्यातून आलेली प्रगल्भता स्पष्ट दिसत होती. वय, वजन, आजार लपवण्याचे काही प्रयत्न नव्हते. दासबोध मनाचे श्लोक यावर 5-50 बायकांसमोर निरूपण करणाऱ्या नलूताईंचे 4 चौघींमध्ये नलूताई 4 चौघींपेक्षा निराळ्या होत्या. आता सगळ्याला वाटतं आपण नलूताई असं, पण त्याच्यासाठी 60 वर्ष व्हावं लागेल. बाकी माणसं लगेच त्या भूमिकेमध्ये आपल्याला बघायला लागते. अशा आहेत का नलूताई चांगल्या, प्रसन्न, सगळे एवढा अभ्यास आल्या का? मग मी नलूताई. इतक्या वेळ देवयानी होत्या, आता नलूताई व्हायचं. म्हणजे चेंजेस व्हायला म्हणजे माणूस पर्याय बदल, तसं तिथं समोर तसं बदलत तसं त्या ठिकाणी बदलायचं काम चालू होतं. झालं. मग नलूताई 4 चौघींपेक्षा निराळ्या होत्या बरं का. सगळ्याचं काहीतरी मी वागं वेगळं आहे म्हणून असं म्हणजे नाही तिला दिसत होतं. कार्यक्रम संपल्यावर देवयानीने न राहून विचारलं, ताई गुडघे दुखतात का? त्रास होतो का साठी आल्याचा? नलूताई हसल्या. देवयानी ते म्हणायला लागले, देवयानी त्रास कसला? निसर्गाचे काही अलिखित नियम आहेत. बाल्य, तारुण्य, वार्धक्य, मृत्यू हा प्रवास कुणालाही चुकलेला नाही. प्रवाहाच्या उलट्या दिशेने जाण्यातच खूप त्रास आहे.
प्रवाह, नदीचा प्रवाह, अन त्याच्यामध्ये ज्या दिशेने वाहतय त्या दिशेने वाहिलं तर सोपं आहे का उलट? आणि आम्ही संसारात जो दुःखरूप आहे त्याला सुखरूप करण्याचा जो आमचा प्रयत्न आहे त्याच्यामध्येच आपण थकून जातोय. वाटतं सगळे प्रयत्न मला त्या दुःखाला सुखरूप, कुरूपतेला स्वरूप, दोषांना गुणरूप, पापाला पुण्य, अधर्माला धर्म, हे करण्यासाठी माझा दिवस चाललेला आहे. आजपर्यंत अनंत काळ हेच केलं, वाईटाला चांगलं करण्याचा प्रयत्न, एवढंच चाललेलं आहे माझं संसारामध्ये काम करायचं. विरुद्ध कार्य नाही. हा संसार असाच आहे असं सांगायचं, पण नाही. जे लोक याला स्वीकार करणार नाही आणि मग ते काहीतरी वार्धक्याला तारुण्यात रूपांतरित करण्याचा प्रयत्न करतात, किंवा वर्तमानामध्ये काय अडचणी नसताना विनाकारण भूतकाळातल्या आठवणी काढून दुःखी होत बसतात. वर्तमानात काहीच अडचण नाही, वर्तमानात कोणताच त्रास नाही, वर्तमानात कसलंच दुःख नाही, आणि वर्तमानात सगळी शांती आहे. काल पण आपण बघितलं, बाकी काय नाही, चाललंय शास्त्रच, बाकी विकल्प करायचं कारण नाही. आता कधी सुटणार, काय होणार, पुढं गोष्टीत काय चाललंय, जेवढं आहे तिथपर्यंत थांबा की जरा. वाचतेत का नाही, पूर्ण करतेत का नाही, पुढं काय, मग वर्तमानातल्या क्षणाचा जर आनंद घेता येतो किंवा काय वाचलंय त्याच्यावर विचार करायला पण वेळच देत नाही. आपल्याला पुढचं हवं असतं, तपास करायचं एवढं. म्हणून अशांतीचं कारण वर्तमानात नाही आपण राहत, आपण पुढचं हवं झालं. मग ती म्हटली ना, नरुताई म्हटल्या, तारुण्य वार्धक्य मृत्यू हा प्रवास कोणाला चुकलेला नाही. प्रवाहाच्या उलट्या दिशेने जाण्यातच खूप त्रास आहे. शाळकरी नलू ते आत्ताची नलू यात फक्त बाहेरचं रूप बदललं ग. आता इथं तो सांगते पण रोज आहे, हे शाळेत असतानाची जी मी नाव होतं नलूच, आणि ते आत्ता जे 60 वर्षाची झाली ती पण नलूच. त्याच्यामध्ये बघितला मी तर तोच. तर त्याच्याकडे कोणाला बघायचं नाही, बघायचं सगळ्याला त्या अवस्थेला. जो तो आहे, आपल्याला सांगितलं महाराजांनी, ध्रुव आहे. त्या ध्रुवाकडे बघितलं तर काय अडचण नाही उरलं. तर ध्रुवाकडे कोणाला बघायचं नाही. प्रत्येक वेळेस अवस्था बघायच्या आणि एवढायची. एवढाच व्यवसाय आहे माझा. कारण अवस्था बघणाऱ्याला एवढावंच लागतं, कारण त्याचं स्वरूपच तसं आहे. पर्याय मूळ परसमय मिथ्या दृष्टीचा आहे. तो असाच त्या ठिकाणी मिथ्या विकल्प करत राहतो. तोपणा बघा म्हणून ती सांगते. आणि शाळकरी नलू आहे ना, कुठं गेलं, ते आत्ताची नलू या फक्त बाहेर तर रूप बदललं ग, पण आतली मी बदललेली नाही. ती मी चिरतरुण आहे, अमर आहे, आनंदी आहे. एवढं जर चिंतन ठेवलं तर आपल्याला मग बाहेरचं काय विकल्प तृप्तीत आहे. मी कोण, पण आपण त्याच्याकडे लक्ष नाही. ही आपल्या शास्त्रात हेच सांगितलं, वेगळं काय नाही. पुन्हा एकदा वाचू बघ काय लिहिलं. बाहेरचं रूप बदललं ग, पण आतली मी बदललेली नाही. ती मी चिरतरुण आहे, अमर आहे, आनंदी आहे. मी कशी? त्याच्याकडे लक्ष दिलं तर आकुलता होणार नाही. आणि बदलणाऱ्या गोष्टींकडे बघितलं तर भयंकर अभ्यास केला दिसतो तुला. काय झोप झाली नाही कधी का? झाली विचार झालं. आता बाहेरच्या रूपाकडे बघत त्रास करून घ्यायचा का? जे बदलत नाही ते आतलं स्वरूप शोधायचं, हे आपलं आपण ठरवायचं. काय सांगतो शास्त्र हे सांगतंय ना. महत्व कशाला द्यायचं ही चर्चा होती ना. इम्पॉर्टन्स कशाचं? बाहेरचं जे रूप बदलतंय त्याला बघायचंय आणि रडायचंय.
का जे आतलं रूप आहे त्याला शोधायचं. आता एक साधा प्रश्न विचार, बाहेरच्या रूपाकडे बघत त्रास करून घ्यायचा का जे बदलत नाही ते आतलं स्वरूप शोधायचं? हे आपलं आपण ठरवायचं. बाहेर कोण बदलत नसतं. आपण 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 स्वतःला बदललं तरच आपल्याला शांती. आणि बदलायचं म्हणजे काय? बाहेर बघणं हे आपलं जे चाललेलं आहे ते बदलायचं आणि आत बघायचं. जो न बदलणारा आहे त्याला बघायचं. शरद काका काय उन्हानं सगळे झोपायला लागले. आपण नक्की कोण आहोत याचा शोध घ्यायचा. नळूताई तिच्या पाठीवर हात ठोकत दोघी बाहेर पडल्या. पण जिन्यावरून उतरताना त्यांच्या गुडघ्यातून कळ आली व तोंडातून शब्द आले, आई ग. मला नाही काय झालं. म्हणजे ज्यांचा गुडघा दुखतोय त्यांना विचार, खुर्चीवर बसलेला आई ग असं म्हटली. कळ येणार की आता कळा शब्द आई ग. नंतर तोंडून आलेले पुढचे शब्द होते. एक क्षणभर ते शब्द आले. पुढच्या क्षणात दुसरे शब्द का आले बघा. देहे दुःख ते सुख मानित जावे, विवेके सदा स्वस्वरूपी भरावे. किती छान आहे. आपले शास्त्राचे आम्ही रोज वरून सांगतोय, पण तुम्हाला ऐकूची ना तरी गोष्ट ऐकल्यावर तुम्हाला ऐकायला लागले. काय म्हणले? देहे दुःख ते सुख मानित जावे. आहे काय ते आता कोण काय करू शकणार आहे का त्याला? जे आहे तेच आहे. आपल्या पद्धती जे आपण कर्म मानलंय तेच असणार. जसं शरीर, जसे संयोग, जसं काय आहे अनुकूल प्रतिकूल ते सगळं आपलंच आहे. तेव्हा ते उदय येतील तर तिथं दुःखी होत असताना काय म्हणते ती, काय विचार करते? त्रास होईल की. पण पुढे काय म्हणले? देहे दुःख ते सुख मानित जावे, विवेके सदा स्वस्वरूपी भरावे. सदैव विवेक ठेवा. अंतर विवेक म्हणजे आपल्याला भेद ज्ञान. हेच तर रोज सांगतो, भेद ज्ञान ठेवा. माझं काय नाही, मी कोणाचा नाही, मी एकटाचा नाही, मी कोणाचा रे नाही, कोणी रे. माझा भजन आहे काय? एकटाच होतो मी, एकटाच राहणार, एकत्वाचा अनुभव कर रे तू जीवा, निर्विकल्प अनुभवा प्राप्त कर रे जीवा. असं म्हटलंय. पण नाही, जगतोय तोपर्यंत भेद ज्ञान नाही. बरोबर. मी साहस, चीन साहस माझा, तो माझा ऐकत नाही, मी त्याचा ऐकत नाही, माझं बोलत नाही. खोटे विकल्प. कोण सगळेजण तुमच्याशी बोलते, त्याच्यावर विकल्प करताय. मग साहस काय? कोण साहस? कुठल्या गतीत आलाय, कुठल्या गतीत जाणार आहे ना. चांगल्या गतीत आलाय, चांगल्या जाईल ती. आपण मग असंच का करतो, तसंच का करतो? अंतर ठेवत नाही हे सांगायचं. विवेके सदा स्वस्वरूपी भरावे. मग ती म्हटली जरा परत काय म्हणतात नलूबाई बघा, देवी आय एम ओके. होत असतं कधी कधी, जरा बसते 2 मिनिट. दुखतं मधनं येणार आता म्हणजे समजून घ्या, बाकी काय नाही, कळा येणार आहे. देवयानीला कमाल वाटली. राग नाही, त्रागा नाही, चिडचिड नाही, काय नाही. आमच्या पूनमामी सारखं राग नाही, त्राग. सुना जाऊ द्या, दुकानी गेल्या, गुडघा दुखायचं तर दुखू द्या, नवरा झोपायचं तर झोपू द्या. काय म्हणजे राग करते थोडस, पण काय नाही, गुडघा दुखतो, सगळं होतं, पण काय सुद्धा कस कोणाला वाटून द्या.
राग नाही, त्रागा नाही, चिडचिड नाही, का नाही. डोळ्याखाली काळी वर्तुळ दिसलं की मला केवढी चिड येते देवयानी. नाही ना, असं काळ दिसायला लागलं डोळ्याखाली बघून घ्या एकदा घरी गेलं. नाही, डोळ्याखाली काळी वर्तुळ दिसलं की मला केवढी चिड येते. आणि ताईंची ही प्रतिक्रिया, लकी आहेस तू नलूताई, ती म्हणाली. कळ कमी होताच दोघी खाली आल्या. देवी, लक आपल्या प्रयत्नाने आपण निर्माण करायचं असत. काय लक हा फॅक्टर आपल्या परिणामाचं फळ आहे, आपल्या वर्तमान पुरुषार्थाचं फळ. लक म्हणजे भाग्य म्हणजे कर्म. तुम्ही वर्तमानामध्ये जसे भाव करता तसंच फळ उदयाला येणार आहे. नशीब म्हणून काहीतरी तुम्ही पाप करणार आणि माझं पण उदयाला येईल म्हणून वाट बघता, तर असं होत नसतं ते विचार. लक मग ते सांगितलं, लकी आहेस तू नलूताई, ती म्हणाली. कळ कमी होता दोघी खाली आल्या. देवी आहे ना, ती सांगायला लागल्या, नलूताई सांगायला लागल्या, देवी, लक आपल्या प्रयत्नाने आपण निर्माण करायचं असतं. द हार्डर यू वर्क द लकीयर यू गेट. आणि हेच आम्ही करतोय, फक्त ते संसारासाठी करतो. द हार्डर यू वर्क, का नाही? म्हणजे 24 तासाचे किती तास करायचे? एका दिवसाचे 2 दिवस करून टाकतो का नाही? द हार्डर यू वर्क. त्याच्यावर सगळं आलं नाही ना, नशीब सगळं कशावर ज्या आले, प्रकट झाले आपलं नशीब. व्यवहारात दिसतंय जे काय संपत्ती, धन वगैरे सगळं कशामुळे? द हार्डर यू वर्क असं म्हणले. द लकीयर यू गेट असं असतं. बरं, हे उद्या निरूपणाला आवडेल तुला उद्याचा विषय सांगत असायच्या ते आपल्या सत्संगतीमध्ये. तर बाकी आता उद्या या, म्हणजे पुढचं वाच. म्हणजे निरूपणा. ओम नमः भो प्रभो.